मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे त्याचे लवकरच आता हप्ते सुद्धा सुरू होणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. त्याचे 3 हप्ते मिळतात आणि प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा असतो. असे दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. जशी पीएम किसान योजना आहे केंद्राची, तशीच महाराष्ट्र शासनाने ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली होती. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं सुद्धा आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही योजना अशी चालू राहील आणि लवकरच त्याचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता शेतकरी घर बसल्या चेक करू शकतात की तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही आहात. तुमचं स्टेटस काय आहे, तुम्हाला या योजनेचे पैसे पुढे मिळतील की नाही मिळतील, हे तुम्ही घर बसल्या एकदा चेक करू शकता. आणि तो तुम्ही चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला याचे पैसे मिळतील की नाही मिळतील, काय अडचण आहे का, याच्या आधी किती पैसे मिळाले होते, ही सगळी डिटेल्स तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. आता तुम्हाला सगळ्यात पहिले याच्यासाठी यायचंय बघा, नमो शेतकऱ्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला यायचंय. त्याची जे पोर्टल आहे वेबसाईट नमो शेतकरीचं, तिथे यायचं. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस म्हणून ऑप्शन दिसते बघा, बेनिफिशियरी स्टेटस. तर बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे आतमध्ये. तर लॉग इन तुम्ही एकतर रजिस्ट्रेशन नंबरने करू शकता किंवा मोबाईल नंबरने करू शकता. मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल तर मोबाईल नंबर वापरू शकता, तुम्हाला ओटीपी किंवा रजिस्ट्रेशन नंबरने करू शकता. आता रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये पण एक रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाकू शकता. माहिती नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. रजिस्ट्रेशन काढण्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर बघा, वरती एक हिरवा बटन आहे, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर. ते हिरवा बटन क्लिक केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला काही माहिती टाकायची, जसं तो मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकायचा. तुम्हाला आधार नंबर माहिती आहे तुमचा, आधार नंबर टाकायचा. खाली जो कॅप्चा कोड दिला म्हणजे अक्षर दिले टाकायचं. गेट मोबाईल ओटीपी, तुम्हाला ओटीपी येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरला. ओटीपी आल्यानंतर इथे ओके करायचं आणि तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. ओटीपी इथे ओटीपी टाकल्यानंतर गेट डेटा खाली बटन आहे बघा निळ्या कलरचं, ओटीपी टाकून घ्यायचं आणि गेट डेटाचं बटन आहे खाली. गेट डेटावर क्लिक करायचं. गेट डेटावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर खाली तुम्ही बघू शकता. रजिस्ट्रेशन नंबर आणि फार्मर नाव म्हणजे शेतकऱ्याचं नाव हे दिसणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून ठेवायचा, हा जवळ ठेवायचा, हा तुम्हाला लागणार आहे. तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ठेवायचा. आता रजिस्ट्रेशन नंबर भेटल्यानंतर तुम्ही परत बॅकला यायचं, म्हणजे होम पेज किंवा मुखपृष्ठ असतं त्याच्यावर यायचं. तिथे नंबर तुम्ही आता रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, लॉग इन करायचं. तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, ओटीपी टाकायचा जो येईल तुम्हाला, आणि कॅप्चा टाकायचा, जे अक्षर दिले ते ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही इथे गेट डेटावर क्लिक करायचं. गेट डेटावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमची पूर्ण माहिती आता अशा पद्धतीने दिसणार आहे. शेतकऱ्याचं नाव काय आहे, कधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं, ऍड्रेस वगैरे काय आहे, तुमचं लँड सीडिंग स्टेटस काय आहे, ऍक्टिव्ह आहे की नाही आहे, तुमचं बँक स्टेटस काय आहे, ऍक्टिव्ह आहे का बँक स्टेटस, एलिजिबिलिटी काय आहे, सगळी माहिती दिसणार आहे. आणि खाली तुम्हाला फंडचे पण दिसणार आहे की तुम्हाला पैसे कधी मिळाले होते, याच्या आधीचा हप्ता कधी मिळाला होता, कोणता हप्ता मिळाला होता. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुम्ही यासाठी पात्र आहात का नाही, आतापर्यंत किती पैसे मिळाले, इथून पुढे मिळतील का नाही, स्टेटस काय आहे, सगळं तुम्ही चेक करू शकता.